नवदुर्गा माता मंदिर सेवा संस्था, अखिल भारतीय दुर्गा पूजा सेवा समिती संलग्न लायन्स क्लब इंटरनॅशनल कोपरी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व माजी नगरसेवक अमित सरे यांच्या विशेष सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नवदुर्गा माता मंदिर, इंदिरानगर टेकडी, पाण्याच्या टाकीजवळ वागळे इस्टेट, ठाणे येथे हे आरोग्य शिबिर संपन्न झालं। डॉक्टर वावीकर हॉस्पिटलकडून या शिबिरामध्ये कमी खर्चामध्ये डोळ्यांची तपासणी, काचबिंदू, चष्मा क्रमांक, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली। मधुमेह तपासणी, फीट स्कॅन, ECG तपासणी, बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, हाडांची कॅल्शियम चाचणी, कमीत कमी श्रवणयंत्रे इत्यादी तपासण्या सदर शिबिरामध्ये करण्यात आल्या। या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ देखील घेतला। शिबिराच्या आयोजनासाठी स्थानिक नागरिक, आयोजक नवदुर्गा माता मंदिर सेवा संस्था आणि अखिल भारतीय दुर्गा पूजा सेवा समिती, लायन्स क्लब इंटरनॅशनल कोपरी ठाणे, माजी नगरसेवक अमित सरैया इत्यादींचा सहभाग होता। याबद्दल स्थानिक नागरिकांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक धर्मेंद्र गुप्ता यांनी इतर पदाधिकारी व सहकाऱ्यांशी बोलताना याबाबतची माहिती दिली। सर, ये प्रोग्राम हम काफ़ी सालों के बाद यहाँ पे हमारे रूपादेवी, इंदिरानगर रूपादेवी टेकड़ी पे ये प्रोग्राम रखा गया है। अमित जयसिंह सरिया के तरफ से उन्होंने बोला कि आप एक कैंप लीजिए, तो कैंप हमने एक हेल्थ कैंप लिए हैं और काफ़ी अच्छा रिस्पांस मिल रहा है पब्लिक लोग का। जैसे हमने देखा है, मैं फिट स्किन, CGC, बॉडी मास इंटेक और कान के मशीनों हो गया, और ब्लड प्रेशर, शुगर, डायबिटीज़, तो पेशेंट है। काफ़ी लोग अच्छे रिस्पांस मिल रहे हैं, लोग खुश हैं। तो ऐसे लगता है हमें फिर कुछ मतलब आगे जाके हम फिर एक अच्छा सा प्रोग्राम करेंगे। धन्यवाद देना चाहता हूँ अमित जयसिंह सरिया साहब का कि उन्होंने एक हमारे लोगों के बारे में सोचा है। बस। मैं पारसनाथ भगवती प्रसाद विश्वकर्मा, रूपादेवी टेकड़ी, इंदिरा नगर का रहने वाला हूँ और मैं कम से कम यहाँ पर 36 साल से रह रहा हूँ। अभी मेरी उम्र भी अभी 61 हो गई है और मैं देख रहा हूँ टेकड़ी पर के रहने वालों के लिए कोई गरीब लोगों के लिए कोई ध्यान नहीं दे रहा है। लोगों को सुख सुविधा के बारे में कोई नहीं सोच रहा है। तो मैं अभी पहली बार देख रहा हूँ कि इधर अमित सरैया साहब ने जो यहाँ पर एक कैंप रखा है उसका अच्छा प्रतिसाद मिल रहा है और अच्छी खासी भीड़ यहाँ पर दिख रही है। आप सबके मार्गदर्शन में मैं यही चाहता हूँ कि बड़े लोगों के मार्गदर्शन में ऐसा थोड़ा लोगों का उत्थान होता रहे तो बड़ा अच्छा लगेगा। और बस इससे और ज़्यादा मैं क्या कहूँ, आप तो खुद समझदार हैं, हमारी यहाँ की जनता समझदार है, मुझे ज़्यादा बोलने की जरूरत नहीं। जय हिंद, जय भारत। मैं लायन सोनल कदरेकर, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी आणि या आपल्या दुर्गा माता मंडळ यांच्या इथे इंदिरानगर इथे धर्मेंद्र गुप्ता यांनी इकडे हा शिबिर आयोजित केलं आहे। डॉक्टर वावीकर आणि आमचं लायन्स क्लब इंटरनॅशनलचं स्वतःचं मेडिकल सेंटर आहे, त्यांच्यातर्फे आम्ही डायबिटीज, डोळ्यांची तपासणी, ECG हे सगळं शिबिर आणि चष्मे वाटप आयोजित केलं आहे। आणि इथले जे आम्ही बघितलं तर इथली जनता खूप गरीब वाटली। इथे आम्ही सिनियर सिटीजनसाठी इथे येऊन आम्ही त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून देतो की जेणेकरून त्यांना त्यांचे आजार कळू दे आणि त्यांच्यावर उपचार होऊ दे। नमस्कार, मी मनोज पवार। आज इथे इंदिरानगर येथे नवदुर्गा माता मंदिर आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल कोपरी यांच्या मार्फत आणि श्री अमित जयसिंह सरैया, माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांच्या मदतीने हा जो उपक्रम राबवला आहे आरोग्य शिबिराचा, यात बहुतांशी आपण डोळ्याचं, कानासंबंधी, ECG, डायबिटीज तसेच बऱ्याच विविध रोगांवर आपण इथे इलाज करत आहोत, मोफतमध्ये करतो आहोत त्यात। आणि हे 2025 हे वर्ष माननीय अमित जयसिंह सरैया साहेब यांच्यातर्फे आरोग्यदायी वर्ष हे आपण करण्याचं चालू केलेलं आहे। आणि या आरोग्यदायी वर्षात विविध उपक्रम घेतले गेले आहेत। मागे सावरकरनगर येथे आपण थायरॉईडचा कॅम्प घेतला महिलांसाठी, स्पेशली महिलांमध्ये थायरॉईडचा प्रॉब्लेम जास्त असतो, त्या संदर्भात घेतलेला, त्यालाही अभूतपूर्व यश भेटलं। तर सावरकरनगर आणि या परिसरातल्या इमारतींच्या टाक्या ज्या साफ म्हणजे स्वच्छ पाणी असेल तर आरोग्य चांगलं राहतं, त्यासाठी आम्ही टाक्या साफ करण्याचा कार्यक्रम घेतला। त्यातही जवळजवळ 70 ते 80हून अधिक बिल्डिंगांचं आम्ही पाण्याच्या टाक्या साफ केलेल्या आहेत। आणि त्या संदर्भात आमचे मित्र दुर्गा माता मंदिराचे सभासद असलेले धर्मेंद्र गुप्ता यांच्या विनंतीला मान देऊन माननीय अमित सरैया साहेबांनी इथे हा शिबिर आयोजित केलेला आहे। आणि याला